मुंबईत शरद पवार हे ठाकरे बंधूंसोबत युती करून एकत्रितपणे लढतील हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 50 जागांचा प्रस्ताव पाठवलेला असून त्यापैकी 30 जागांवरती येत्या 1-2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बैठक होईल असं सूत्रांनी सांगितलंय। 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईमध्ये 9 नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 20 ते 25 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिल्या जाऊ शकतात। स्थानिकांच्या निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये गुलाल उधळल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काका पुतळे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। सिल्वर ओकवरती पार पडलेल्या बैठकीत युतीबाबत अजित पवारांकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भामध्ये अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडेंनी मोठा दावा केलाय। यासोबतच तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढतील असं देखील ते म्हणाले। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या चर्चा फेटाळलेल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रस्ताव आणि चिन्हावरून चर्चा घडत असताना नेत्यांमध्ये मात्र विसंवाद आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीसाठी स्थानिक पातळीवरती प्रस्ताव आल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे। तर दादा राष्ट्रवादी सोबत युतीच्या चर्चाही नाहीत, तसा प्रस्ताव देखील नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। तर अजित पवारांच्या पक्षाकडून कोणताही प्रस्ताव हा युती संदर्भातला आलेला नाही अशी प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। त्याबरोबरच युतीसाठी स्थानिक पातळीवरती प्रस्ताव आल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे। अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही टीव्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे। दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे। हा पहिला मुद्दा। आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे। त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का, का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकाला। हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्याबाबत? हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेला आहे। दरम्यान या युतीच्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी मात्र मिश्किल प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणालेत पाहूयात। जरा धीर धर, घाई करू नको। रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना। 24 तास आपले चॅनल चालले पाहिजेत बाबा। आता काय करतो त्यात गारठा आहे। संभाजीनगरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानासाठी दोन्ही शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेनं हे मैदान आधीच फिक्स केलंय। येत्या 6 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत हे मैदान ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आहे। त्यामुळे शिवसेनेला आता सभेसाठी नवं मैदान शोधावं लागणार आहे, अथवा 12 किंवा 13 तारखेला मैदानाच्या उपलब्धतेनुसार सभा घ्यावी लागणार आहे। दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवे आणि शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। संभाजीनगरात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि त्या हेतूनं दिनांक 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, कारण याच मंडळावर शिवसेनेची विराट सभा होणार आहे। आम्ही पत्र दिलं, बुकिंग केलं, पैसे भरले, पावती आली, NOC झालं, सगळं केलं आम्ही। पण एक सांगतो, कोणाला लागत असेल त्याच्यातला एक दिवस आमचा द्यायची आमची तयारी आहे। आम्ही जरी बुकिंग केलं असलं तरी आमची तयारी आहे। त्यांनी सांस्कृतिक मंडळ सभा घेऊन दाखवावीच, असं पण माझं चॅलेंज आहे। आमच्या पक्षातर्फे कोणत्याच प्रकारचं मैदान बुक केलेलं नाही आहे। आत्ताच अशी माहिती मिळाली की उबाटाच्या नेत्यांनी ते मैदान 6 तारीख ते 11 तोपर्यंत ते बुक केलेलं आहे। परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याला
मैदानच मिळू नये अशी त्यांची भावना आहे, परंतु त्यांनी काही फरक पडणार नाही. शहरामध्ये अनेक मैदानं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि असं कोणाला थांबवण्यासाठी अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य नाही आहे. मैदान मिळू दिलं नाही म्हणून सभा होणार नाही असं नाही, मैदान मिळून दिलं नाही म्हणून निवडणूक जिंकता येणार असं नाही, परंतु कुठेतरी त्यांचा स्वतःचा जिंकण्याचा आत्मविश्वास संपलेला आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीचे कामं या ठिकाणी करतात. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या आडमुठेपणामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये 27 ठिकाणी झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असा आरोप केला जातोय. काँग्रेसला फक्त एका नगरपंचायतीमध्ये विजय मिळवता आला. त्यामुळे सुनील केदार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून केली जाते. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लवकरच भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचं केदार विरोधी गटानं सांगितलेलं आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक काळामध्ये देखील ही मागणी करण्यात आलेली होती. मात्र तेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनील केदार यांना अभय दिलं होतं. मात्र केंद्रीय नेतृत्वानं सुनील केदार यांचं पक्ष शिस्तीच्या विरोधामध्ये जाऊन वागणं, पक्षाच्या प्रोटोकॉलला मोडून समांतर बैठका घेणं याची दखल घेतली होती. मात्र यावेळी काँग्रेसचे नेतृत्व सुनील केदार यांच्या विरोधामध्ये काही निर्णय घेत आहे का हे बघणं महत्त्वाचं राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.